राज ठाकरेंमुळे शिंदेंना मुंबईतल्या जागांवर फटका। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर या बातम्या आल्या। शिंदेंचे उमेदवार ज्या जागांवर उभे होते त्या जागांवर राज ठाकरेंच्या मनसेनं आपले उमेदवार दिल्यानं मतविभाजनाचा फटका शिंदे सेनेला बसला। त्यामुळे विधानसभेला मुंबईत शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंची सरशी झाली अशा चर्चा झाल्या। आधी माहीमच्या जागेवरून झालेला राडा आणि त्यानंतर राज ठाकरेंमुळे झालेलं नुकसान बघता शिंदेंचा दुसऱ्या ठाकरेंसोबतही वाद सुरू झाल्याच्या चर्चा झाल्या। कट्टू मंगळवार 15 एप्रिल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतीर्थावर जात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। तेव्हापासून चर्चा सुरू झाल्या त्या दोन्ही सेना एकत्र येण्याच्या। अर्थात शिंदेंनी ही भेट राजकीय नसल्याचं सांगितलं असलं तरी ही भेट आगामी महापालिकांसाठी नव्या समीकरणांची जुळणी असल्याचंच बोललं जात आहे। पण महायुतीत असताना शिंदे राज ठाकरेंसोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न का करतायत याबद्दलही वेगवेगळे तर्क काढले जात आहेत। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे दोघंही एकत्र येतील असं म्हणण्यामागची नेमकी कारणं काय, यामागचा नक्की मास्टर प्लॅन काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। शिवसेना आणि मनसे या दोन सेना एकत्र येतील का यावर चर्चा करण्याआधी आपल्याला गेल्या काही दिवसातली क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागते। अमित शहा रायगड दौऱ्यावर आले। या दौऱ्यात शिंदेंनी एकदा मुख्यमंत्र्यांसोबत तर एकदा खासगी शहांची भेट घेतली। यावेळी अजितदादांकडून आपल्या मंत्री आणि आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याचं बोललं गेलं। ही भेट झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणार होती। मात्र ऐनवेळी कार्यक्रमात बदल झाला आणि फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपालांनीच भाषण केलं। यावेळी शिंदे नाराज झाले। त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावताना कळू दे सगळ्यांना हे खच्चीकरण कोण करतंय ते असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवरच निशाणा साधल्याचं बोललं गेलं। या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केलं। त्यात ठाकरेंना स्वतःला सावरण्यासाठी सत्तेसोबत यावं लागेल असा सूचक मेसेज चंद्रकांत दादांनी आपल्या विधानातून दिल्याची चर्चा झाली। यावरून राजकीय विश्लेषक सुद्धा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का यावर आपापली मतं मांडत असतानाच बुधवारी रात्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला गेले। हे सगळे डॉट जोडल्यावर आगामी काळात नवी राजकीय समीकरणं आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जाते। आता बोलूयात आपल्या मूळ मुद्द्याबद्दल, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याबद्दल। या दोन नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। या भेटीवरून ही सदिच्छा भेट होती, यातून राजकीय अर्थ काढू नका, आम्ही दोघांनी एकत्र काम केलंय, बाळासाहेबांच्या आठवणींमध्ये आम्ही रमलो असं शिंदेंनी माध्यमांना सांगितलं। पण यावरून शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन सेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। या चर्चा असल्या तरी यामागं मास्टर प्लॅन शिजत असल्याचंही बोललं जात आहे। यातला पहिला प्लॅन सांगितला जातो तो भाजपला काउंटर करण्याचा। मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संजय राऊत यांच्यावर टीका करताना चंद्रकांत दादा म्हणाले, तुम्हाला सत्तेमध्ये यायचंय पण घेत नाहीत म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार। माझं असं प्रेडिक्शन आहे की जर ठाकरे सत्तेसोबत आले नाहीत तर त्यांना महापालिकेला मुंबईतही उभं करायला माणसं उरणार नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। यावर शिंदेंच्या सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरे कोणतीही तडजोड करायला तयार होते, आम्ही उठाव केल्यापासूनच त्यांना भाजपसोबत जायचं होतं असा गौप्यस्फोट शिरसाटांनी केला। आता गेल्या काही दिवसांपासून शिंदेंना रोखण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सातत्यानं होत आहेत। मग शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपच्या गणेश नाईकांनी जनता दरबार घेणं, शिंदेंचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजना बंद करणं असं कोल्ड वॉर भाजपनं सुरू केल्याच्या चर्चा झाल्या। तसं पाहायला गेलं तर लोकसभा असो किंवा विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये शिंदेंचा परफॉर्मन्स हा चांगलाच राहिलाय। आता शिंदे महापालिकेसाठी तयारी करताना सगळीकडे फिल्डिंग लावत आहेत। मुंबईत 2017ला निवडून आलेल्या शिवसेनेच्या 92 नगरसेवकांपैकी तब्बल 51 नगरसेवक शिंदेंकडे आले, तर ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेल्या एकूण माजी नगरसेवकांचा आकडा हा 92 ते 95 पर्यंत असल्याचा दावा शिंदेंच्या सेनेकडून केला जातोय। शिंदेंची मुंबईतली ही वाढती ताकद ज्याप्रमाणे ठाकरेंसाठी धोक्याची आहे तशीच ती भाजपलाही परवडणारी नसल्याचं सांगितलं जातं। भाजपला कुठल्याही परिस्थितीत यावेळी मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे। त्यासाठी भाजप शक्य ते सगळे प्रयत्न करताना दिसतंय। पण मुंबईत लढण्यासाठी शिंदेंकडे जर मोठा आकडा असेल तर शिंदे
महापालिकेच्या जागा वाटपात आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेताना दिसू शकतात। त्यात शिंदेंनी आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणले तर ठाकरेंचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं आणि मुंबईवर पहिल्यांदा आपली सत्ता मिळवण्याची नामी संधी भाजपला गमवावी लागू शकते। याचाच विचार करता ठाकरेंचा छुपा पाठिंबा घेऊन पडद्यामागं सेटलमेंट करून शिंदेंची कोंडी करण्याचे प्रयत्न भाजप करू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। याच भाजपच्या डावाला काउंटर करण्यासाठी शिंदे राज ठाकरेंशी जोडून घ्यायचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे। विधानसभेला राज ठाकरेंच्या उमेदवारांमुळे शिंदेंच्या उमेदवारांचा तोटा झाला होता। त्यावेळी मुंबईत शिंदे मोठे होऊ नयेत म्हणून भाजपनंच हा डाव आखल्याच्याही चर्चा झाल्या। आता महापालिका निवडणुकांमध्येही हाच संभाव्य धोका लक्षात घेऊन शिंदेंनी राज ठाकरेंशी पॅचअप करायला सुरुवात केल्याचं आता म्हटलं जात आहे। यातून उद्धव ठाकरेंचं टेन्शन तर वाढतंच, शिवाय भाजपवरही काउंटर अटॅक करण्याचा हा शिंदेंचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं। राज ठाकरेंशी जुळवून घेण्यामागं शिंदेंचा दुसरा प्लॅन असू शकतो, तो म्हणजे फायद्याचं राजकारण। मुंबई जिंकायची असेल तर ठाकरे ब्रँडशिवाय पर्याय नाही असं गेल्या अनेक वर्षांपासून म्हटलं जातं। या ठाकरे ब्रँडमुळेच मुंबईवर शिवसेनेचा भगवा गेली 25 वर्ष फडकत असल्याचा इतिहास आहे। आता उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर ठाकरेंना राज्यात अपयश आलं असलं तरी मुंबईनंच ठाकरेंना तारलं हे सुद्धा स्पष्ट आहे। लोकसभेला मुंबईत ठाकरेंचे 3 खासदार निवडून आले, विधानसभेलाही ठाकरेंचे जे 20 आमदार निवडून आले त्यातले 10 आमदार एकट्या मुंबईनं ठाकरेंना दिले। त्यामुळं आजही मुंबईत उद्धव ठाकरेंना लोकांचा पाठिंबा असल्याचं मान्य करावं लागतं। पण पक्षाच्या निम्म्याहून जास्त नगरसेवकांनी साथ सोडल्यामुळं ठाकरे मुंबई महापालिका कशी लढणार हा सुद्धा कळीचा मुद्दा सध्या गाजतोय। आता बोलूयात राज ठाकरेंबद्दल। मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीला मनसेचा मुंबईत चांगला झंझावात दिसून आला। पक्षाच्या स्थापनेनंतर वर्षभरातच झालेल्या 2007च्या पहिल्याच मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेनं 7 नगरसेवक निवडून आणले। 2012च्या महापालिकेला मनसेचा मुंबईतल्या नगरसेवकांचा आकडा हा 28वर पोहोचला, पण नंतर मात्र पक्षाला उतरती कळा लागली। 2017ला मनसेचे फक्त 7च नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आले, त्यातल्या 6 जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मनसेच्या मुंबईतील नगरसेवकांची संख्या फक्त 1 इतकी झाली। यंदाच्या विधानसभेला तर मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही। आता हे झालं ठाकरे ब्रँडबद्दल, पण मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचं प्रभाव क्षेत्र सारखंच आहे। पूर्व पश्चिम उपनगरातले मराठी बहुल भाग, लालबाग परळ, दादर, माहीम, वरळी यासारख्या कोर मुंबईच्या पट्ट्यात आजही मनसेची हक्काची अशी काही मतं आहेत। त्यामुळं महापालिका निवडणुकांमध्ये जर शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना या मराठी बहुल भागांवर झाला तर विधानसभेप्रमाणेच मतांच्या विभाजनाचा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो। त्यामुळेच ज्या जागांवर मनसे चांगली कामगिरी करू शकते अशा जागा मनसेला सोडून आपल्याकडे जास्तीत जास्त जागा घेण्याची स्ट्रॅटेजी शिंदे खेळू शकतात। जरी महायुतीत शिंदे आणि मनसे भाजपसोबत लढले तरी राज ठाकरे आणि शिंदे आपल्या ठरलेल्या जागांच्या फॉर्म्युल्यासाठी अडूनही राहू शकतात। त्यात असं समीकरण जुळलं तर उद्धव ठाकरेंकडून लढण्यास इच्छुक असलेल्यांना सुद्धा पराभवाची भीती राहू शकते आणि ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडू शकतात। यामुळे ठाकरेंसाठी दुष्काळात तेरावा अशीच परिस्थिती निर्माण होईल। दुसरीकडे भाजपचा विचार केला तर मुंबईतला गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार मानला जातो, पण अलीकडे मराठी अमराठी वादामुळे मुंबईच्या मराठी मतदारांमध्ये भाजप विरोधी वातावरण असल्याचं सांगितलं जातं। अशावेळी मराठीचा मुद्दा हे बलस्थान असलेले राज ठाकरे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना शह देणारे एकनाथ शिंदे अशी दुहेरी ताकद एकत्र आली तर ते भाजपलाही गोत्यात आणणारं ठरू शकतं। जरी महायुती म्हणून शिंदे आणि राज ठाकरे भाजपसोबत लढले तरी भाजप जागा वाटपात आपला क्लेम वाढवू शकत नाही। यामुळे एकनाथ शिंदे विन विन सिच्युएशनमध्येच राहतात। त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि भाजप अशी 2 टार्गेट एकाच वेळी साधण्यासाठी शिंदे राज ठाकरेंशी जुळवून घेत असल्याचं बोललं जात आहे। आता शिंदेंसोबत जुळवून घेण्यामागं राज ठाकरेंचाही फायदाच असल्याचं सांगितलं जातं। सध्या मनसेची अवस्था ही डू ऑर डायची आहे। सध्या पक्षाला रिवायवल देण्यासाठी सत्तेच्या बूस्टर डोसची गरज आहे। मग ती सत्ता महापालिकेतली असली तरी ती राज ठाकरेंच्या मनसेसाठी महत्त्वाची ठरते। राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घेतलेल्या आणि बदललेल्या भूमिका, आधी भाजपवर टीका, मग मोदी या नावासाठी बिनशर्त पाठिंबा,
यामुळं मनसेचा मतदार संभ्रमात असल्याची चर्चा होते। एकीकडे मराठीच्या मुद्द्याचा प्रचार करायचा, पण दुसरीकडे गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांना गोंजारणाऱ्या भाजपशी हातमिळवणी करायची। ह्या राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दल नाराजी आणि टीकेची भावना व्यक्त केली जाते। पण लोकांच्या मनातली पक्षाची हीच इमेज बदलण्यासाठी राज ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय हा उत्तम पर्याय समजला जातो। हिंदुत्व प्लस मराठी हे कॉम्बिनेशन मुंबई महापालिकेसाठी फिट बसलं तर राज ठाकरेंचं रेल्वे इंजिन सत्तेच्या स्टेशनात लागू शकतं। शिंदेंना ठाकरे ब्रँड मिळतो तर राज ठाकरेंना पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सत्तेचा आधार मिळतो। ह्यामुळेच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सध्या जोरदार होत आहेत। अर्थात या सगळ्या शक्यता आहेत, त्यामुळं त्या किती शक्य होतात हे जरी परिस्थितीवर अवलंबून असलं तरी या शक्यता अशक्य नाहीत एवढं मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिंदे प्लस राज ठाकरे हे नवं समीकरण पाहायला मिळू शकतं का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।